समर्पण. समर्पण म्हणजे ही अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये आपण आपलं कर्म तर चुकवत नाही, कर्म पूर्णपणे करतो. आपल्यासमोर जे जे कामं येतात, जे जे कार्य येतात, त्यापासून न पळता फक्त त्याचं जे फळ आहे, त्याची जी जबाबदारी आहे ती आपण घेतो. म्हणजे एखादं कृत्य केल्यानंतर जी मनामध्ये भीती असते ना, की अरे भगवंता, मी तर केलं आहे, माझ्या मनाने पूर्ण कर्म केलं आहे, पण माझी नियत आहे ना त्यासाठी खूप चांगली होती, मी चांगल्या नियतीनं केलं आहे, कुणाचं तरी चांगलं व्हावं ह्यासाठी केलं आहे, पण समोरच्या माणसाचं त्यातून चांगलं होईल का नाही होणार यामध्ये मला थोडी शंका आहे. तर कृपा करून ती शंका, त्याचं जे ओझं आहे ना ते तू घे. ही विनंती ज्याच्यामध्ये असते ना ती म्हणजे समर्पण. म्हणजे कोणत्या गोष्टीच्या जबाबदारीतून न पळणे असं होतं. म्हणजे जबाबदारी घ्यायची आपण ती, पण त्यामागचं जी भीती आहे ना ती भगवंतावर सोपवून द्यायची. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये असे टू बी ऑर नॉट टू बी, म्हणजे हे करू की नको करू, ते बरोबर होईल की नाही, सगळ्यांसाठी बरोबर होईल की नाही, की कोणाचं तरी नुकसान तर नाही होणार ना, अशा वेळी ते कृत्य करावं लागतं. आणि मग त्याचं समर्पण भगवंतावर करायचं आपण. कारण एखादी गोष्ट करायची म्हटली की कुणाचं तरी नफा होतो आणि त्यामध्ये कोणाचा तरी तोटा हा होणारच. म्हणून अशा वेळी हे समर्पण नेहमी कामी येतं. म्हणून भगवंताला कधी पण समर्पित राहा कोणत्या पण कामासाठी, आणि इनोसेंटली, की भगवंता, मी माझं कृत्य केलं आहे, माझी नियत चांगली होती, मला असं वाटतं की यातून चांगलं झालं पाहिजे, पण जर कोणाचं वाईट झालं तर त्यासाठी मला तू शक्ती दे, ते सहन करण्यासाठी, त्याची जबाबदारी घेण्यासाठी मी तुला समर्पित आहे. आणि प्रत्येक वेळी असं समर्पण भगवंतानी मला द्यावं हीच भगवंताचरणी प्रार्थना, आणि तुमच्या सगळ्यांना पण तशीच सद्बुद्धी व्हावी ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना. हॅपी नवरात्र.